संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामधील नाना पेठेमध्ये आहे आणि थोड्या वेळामध्येच ही पालखी पुढे प्रस्थान करेल। मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पालखी पुढे प्रस्थान करते। या पालखीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूया। वर्षानुवर्षाचा शतकोनशतकेचा मुक्काम या ठिकाणी असतो। या संदर्भात ही परंपरा, वारीची परंपरा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीची परंपरा आणि वाटचाल या संदर्भात आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्याशी संवाद साधणार आहोत। महाराज आपल्या सोबत आहेत। महाराज, काय सांगाल, नेमकी कशी परंपरा आहे आणि इथला मुक्काम किती महत्त्वाचा आहे? रामकृष्ण हरी। जगद्वंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा पुण्यातला मुक्काम अतिशय महत्त्वाचा। त्यांचं हे आजोळ घरच असल्यासारखं आहे आणि त्यामुळं ह्या इथल्या ठिकाणचं मुक्कामाचं अनन्य साधन, मामाचंच गाव असल्यामुळं त्या ठिकाणचं येणं त्यांचं मोठं भाग्याचं आहे। त्यामुळं पुण्यातला मुक्काम म्हणजे पुनवडी म्हणजे पहिल्यापासून येणारा हा जुना मुक्काम असणारं ठिकाण आहे। म्हणजेच नारायण महाराज ज्ञानोबा तुकोबांच्या दोन्ही पालख्या घेऊन या ठिकाणी येण्याचं त्यांचं अनन्य साधन, या ठिकाणी आवर्जून येण्याचं ठिकाण जुनं नातं आहे आणि म्हणूनच आवर्जून म्हणून म्हणतात की चला पंढरशी जाऊ, रुक्माई देवर पाहू, डोळे निवतेल कान, मना तेथे समाधान। हा आज दिवसभर सकाळचा काकडा झालेला आहे, महाअभिषेक झालेला आहे, दुपारची भजनं होणारी, संध्याकाळची कीर्तन सेवा होणारी आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं परत शेज आरतीचा कार्यक्रम होणार आणि त्याच्यानंतर पालखी उद्या सकाळी 7 वाजता प्रस्थान होणार आहे। धन्यवाद माऊली। रामकृष्ण हरी। आपण बघू शकतो की इथला मुक्काम हा फार महत्त्वाचा आहे। जसं माऊलींनी सांगितलं, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जणू आजोळ असल्यासारखं हे ठिकाण आहे, त्यामुळे इथला मुक्काम हा प्रचंड महत्त्वाचा असतो। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे।